पाणीपुरीचे पॅकेट भेटतं का? येस, आजचा जो मेन्यू आहे आपण पोट भरून पाणीपुरी. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज ब्लॉगमध्ये. सो आता वाजले रात्रीची 7. सो आता आम्हाला झाली होती पाणीपुरीची क्रेविंग. सो आता आपण पाणीपुरी बनवणार आहोत. सो आता आपण जाऊया मॉलमध्ये पाणीपुरीची पॅकेट घेऊन या, बघूया आता पुढे काय होतं. गाईज आता आपण पोहोचलो. आता बघूया इथे पाणीपुरीचे पॅकेट भेटतं का, बघूया आता इथे मिळतं का आपल्याला पाणीपुरीचे पॅकेट. आपण शॉपमध्ये शेव घ्यायचे होते पण शेव नाही त्यांच्याकडे, आपल्याला दुसरीकडून घ्यावं लागेल. बघूया हे पाणीपुरीचं घेऊन टाकू आपण. सो गाईज आता आपण घेतलेलं आहे पाणीपुरीचे पॅकेट. शेव वगैरे झालं आपलं सगळं घेऊन. आता काही नाही, आता घरी जायचं आहे आपल्याला. आता घरी जाऊन फक्त प्रिपरेशन करूया पाणीपुरीची. आता घरी जाऊन भेटूया. गाईज घरी जायच्या आधी आपल्याला दूध बॅग वगैरे घ्यायचे, ते घेऊन टाकूया आपण. विकास गोल्ड, लक्षात ठेवा विकास गोल्ड घ्यायची. विकास गोल्ड काका एक विकास गोल्ड दूध बॅग द्या, आणि रवीचा तो ब्लू कलरचा मसाल्याचा पॅकेट आहे ना, तो एक द्या. दाखव डब्बी कशी. नाही हा नाही, गरम मसाला रवीचा. ते ब्लू वाला पॅकेट संपलं का? रवीचा नाही दाखव तो कसा. जे पाहिजे नव्हतं ते नाही भेटत आहे. नाही तो नाही लागत आहे आपल्याला. हे नाही, हे दूध बॅगच देऊन लागत आहे. हेच घेऊन टाकू आपण. सो गाईज घरी जायच्या आधी आपल्याला ग्रीन चटणीसाठी जे मिरच्या पुदिना वगैरे जे लागतोय तो घेतोय आता आपण. तो घेतलं की आपण घरी जाऊया ना, आपली रेसिपी बनवूया. ठीक आहे, हे बघा पुदिना वगैरे गुड्डी ताई घेते, तो घेऊया आणि घरी जाऊया आता आपण. हे बघा गाईज, हे आपलं छोले रगडा, जो रगडा लागतो आपल्याला पाणीपुरीसाठी, तो रेडी करून ठेवलेला. आता आपण चटण्या वगैरे बनवून घेऊया. सो गाईज आता तुम्ही बघितलं, आता ते आपण छोले वगैरे ते पिवळे ते करून घेतले. आता हे बघा, हे चिंचचं गोड तिखट आंबट पाणी मी करून घेते. मग बघूया आता आपण पुढे काय काय. गाईज आता मी जे आहे गोड चटणीसाठी प्रिपेअर करते, म्हणजे गोड चटणी. आता त्याला वाटून घेते पहिले, मग बघूया आपण काय होत आहे. झाली चटणी. आता मी याला बॉईल करते, म्हणजे मसाला वगैरे टाकून घेते. सो गाईज फायनली आपली गोड चटणी मी टाकलेली शिजायला, मी दाखवते तुम्हाला. हे बघा गोड चटणी आपली शिजतीये फुल गॅसवर. तुम्हाला तिखट गोड चटणी किंवा रगड्याची रेसिपी हवी असेल तर मी ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलला पोस्ट केलेली आहे, तशी आपल्या इन्स्टाच्या चॅनलवर पण मी पोस्ट केलेली आहे. सो ती बघू तुम्ही करू शकता, खूप छान बनते. सो गाईज आता आपलं तिखट गोड पाणी झालंय रेडी, उकळत आहे. आता मी हे बघा तिखट पाण्याची तयारी करते. मी आईस क्यूब आपले जे असतात ना, बर्फ ते ठेवायचं विसरले, त्यामुळे आपण थंड पाणी ऍड करतो यात. ठीक आहे, तुमच्याकडे आईस क्यूब्स असेल तर आईस क्यूब्स ऍड करा त्यात. आता हे दळून घेतो मी. चटणी रेडी झाली आहे, दाखवते. ही बघा आपली तिखट चटणी. आता मी मस्त एकदम छान वास येतो. आता मी त्याच्यात पाणी वगैरे टाकून मसाले वगैरे ऍड करून तुम्हाला दाखवते. सो गाईज फायनली आपला आजचा जो मेन्यू आहे, येस आजचा जो मेन्यू आहे, आपण पोट भरून पाणीपुरी खाणार आहोत. आणि ती पाणीपुरी आता रेडी झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला आपला सेटअप कसा दिसतो. हे बघा गाईज, आपल्याकडे एक हे आहे की ज्याला जितके पाणीपुरी खायची तेवढं खाऊ शकतो, म्हणून आपण त्यामुळे सेपरेट पाणीपुरीचे पॅकेट देतो. हे ते पाणीपुरीचं पॅकेट, हे तिखट पाणी, हे गोड चटणी, हे आपली छोटीशी शेव, ही कोथिंबीर, हा कांदा, हा आपला रगडा,
आणि हा आपला मसाला. सो हा आपला आहे पूर्ण सेटअप. हे आपण खाणार आहोत आज. सो मी तुम्हाला खाताना पण दाखवते. सो हे बघा गाईज, मी रगडा तिखट चटणी टाकून घेतलेली. मी सांगते आता तुम्हाला आपण घरच्या घरी पाणीपुरी कशी बनवतो. हे बघा, आता मी गोड चटणी टाकून घेते. मला खूप आवडते ही गोड चटणी, ती लागतेच खूप छान. ठीक आहे, त्यानंतर आता आपण ॲड करूया कांदा. यावर थोडा 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 कांदा ॲड करूया. ठीक आहे, कांदा झाला. त्यानंतर ॲड करूया कोथिंबीर. मस्त कोथिंबीर. त्यानंतर हे आपले मसाले. मी काय काय मसाला वगैरे काय काय ॲड केला आहे गाईस, ते तुम्हाला बघायचं असेल तर आपण ऑलरेडी याच्यावर सांगितलेलं आहे. आपलं काय बोलतात त्याला, पहिले मी ब्लॉग आपल्या रेसिपीची टाकला होता व्हिडिओ मी, त्यात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपण काय काय इन्ग्रेडियंट्स किती किती मोजमाप सगळं बरोबर सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता लास्ट शेव टाकून घेते, मग दाखवते. फायनली गाईस, आपली प्लेट रेडी करून झालेली आहे. तशी मी केले होते एवढे, पण मी रिव्ह्यू द्यायच्या आधीच अर्धी पाणीपुरी संपवली. तुम्ही 4 ठेवली आपल्या रिव्ह्यूसाठी. बघा किती छान दिसतंय ना. तर तुम्हाला खाऊन दाखवते. खाते मी आता. तिखट चटणी, तिखट आहे, मसालेदार आहे, आंबट आहे, लिंबू पिळला पण. तशीच गोड चटणी, गोड आहे, आंबट आहे, मसालेदार आहे. रगडा एक नंबर. सगळे मसाले खूप बॅलन्स झाले, खूप परफेक्ट झालेला आहे. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की आपल्याला स्वतःला कुकिंग येत असल्यानं आपण कितीही खाऊ शकतो. तसंच आपल्याला सॉरी सो थोडंसं बफरिंग होत आहे, चालतंय. कारण की मी आता हरून गेले पाणीपुरीच्या फ्लेवरमध्ये. तर आपल्याला कुकिंग येत असल्यानं आपण कितीही बनवून खाऊ शकतो. तर आता आपल्याकडे सेपरेट एक पॅकेट आहे, तर आपण कितीही खाऊ शकतो. सो असेच मस्त चमचमीत टेम्पटिंग रेसिपीज बघण्यासाठी, फनी ब्लॉग्स बघण्यासाठी, ॲडव्हेंचरस ब्लॉग बघण्यासाठी, कॉमेडी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मला कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी किंवा ब्लॉग तुम्हाला काय बघायचं आहे. सो मी आता हे एन्जॉय करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत